नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता सध्या कडाक्याची थंडी सुरू आहे आणि अशा कडाक्याच्या थंडीमध्ये गरमागरम सूप जर प्यायला मिळालं तर खूपच मजा येते. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने हिवाळा स्पेशल मिक्स व्हेज सूप कसं तयार करायचं ते पाहणार आहोत. करायला अगदी सोपं आहे. काही मिनिटांमध्ये हे सूप तयार होतं. तर हिवाळा असला की भरपूर भाज्या मिळतात आणि अशा भाज्यांचं पौष्टिक असं गरमागरम वाफाळतं सूप प्यायला खूपच भारी वाटतं आणि हिवाळ्यामध्ये स्पेशली हे सूप तयार केलं जातं. या अगोदर मी तुम्हाला सूपच्या बऱ्याचशा रेसिपी दाखवलेल्या आहेत. तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की पाहू शकता. ज्वारीच्या पिठाचं सूप केलेलं आहे, नाचणीचं सूप आहे, त्याचबरोबर बाजरीच्या पिठाचं सुद्धा सूप मी तयार करून दाखवलेलं आहे आणि शेवग्याच्या शेंगाचं सुद्धा सूप आपण गेल्या आठवड्यामध्येच पाहिलेलं आहे. या सगळ्या सूपच्या रेसिपी खूप छान छान आहेत. त्यातल्या काही सूपच्या रेसिपी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही नक्की पाहू शकता. रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सूप बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत. इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत. कोबी, ढोबळी मिरची घेतलेली आहे, गाजर आणि कांदा घेतलेला आहे. यामध्ये तुम्ही आणखीन भाज्या ऍड केल्या तरी चालेल किंवा आवडीनुसार. आणि इकडे मी चिरलेला लसूण घेतलेला आहे. साधारण 1 चमचा आहे. अर्धा चमचा खिसून आलं घेतलेलं आहे. 1 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेला आहे. एका लिंबाचा रस काढून घेतलेला आहे. त्याचबरोबर काळी मिरी पूड पाव चमचा घेतलेला आहे. चवीनुसार मीठ आणि 1 चमचा सोया सॉस घेतलेला आहे. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. आता सूप कसं तयार करायचं ते पाहूया. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. यामध्ये अगदी चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये सुरुवातीला घालायचं आहे लसूण, आलं, त्याचबरोबर हिरवी मिरची. हे सगळं आपल्याला छान अगोदर परतून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटे आपण लसूण, आलं आणि हिरवी मिरची परतून घेऊया. आता आपण यामध्ये घालूया या सगळ्या भाज्या. तर इथे मी या भाज्या सगळ्या चॉप करून घेतलेल्या आहेत चॉपर मधून. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाकूने बारीक चिरून घेतल्या तरी चालेल, पण चॉपर मधून अशा पद्धतीने छान बारीक होतात. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला हे छान 1-2 मिनिटे परतून घ्यायचं आहे. खूप ओव्हर कुक आपल्याला या भाज्या करून घ्यायच्या नाही. थोडासा क्रंचीनेस यामध्ये राहायला पाहिजे. आता आपण यामध्ये घालूया चवीनुसार मीठ, काळी मिरी पूड, सोया सॉस. तुमच्याकडे चिली सॉस असेल तर तोही तुम्ही यामध्ये वापरू शकता. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपण घालूया पाणी. साधारण अर्धा लिटर इथे मी पाण्याचा वापर करते आहे. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये सूप बनवायचं आहे, किती वाट्यात सूप बनवायचं आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालू शकता. थोडंसं पाण्याचं प्रमाण सुरुवातीला जास्त घालायचं आणि नंतर जसं हे सूप शिजेल तसं हे पाणी आटतं, त्यामुळे थोडंसं जास्त घालायचं. आणि जेवढं हे सूप छान शिजेल तेवढं चवीला खूप मस्त लागतं. सूप आपलं छान शिजलेलं आहे. या ज्या भाज्यांचा अर्क असतो पूर्ण या पाण्यामध्ये उतरलेला आहे किंवा या सूप मध्ये उतरलेला आहे. तर आता आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालूयात. तर इथे मी साधारण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. याची स्लरी तयार करून घेतली आणि ती आपण यामध्ये घालूयात. 1-2 मिनिटे असं हलवून घ्यायचं आहे आणि परत 5 मिनिटे आपल्याला हे सूप छान उकळून घ्यायचं आहे. परत 5 मिनिटे शिजवून घेतल्यानंतर इथे आपलं हे सूप छान शिजलेलं आहे. तर आता आपण यामध्ये घालूयात लिंबाचा रस आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे
आणि इथे आपलं मस्त असं गरमागरम वाफाळतं हे सूप तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकताय मस्त असं सूप तयार झालेलं आहे. त्याचा थिकनेस तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा आलेला आहे. चवीला एकदम भन्नाट लागतं. आता आपण हे सूप एका बाउल मध्ये काढून घेऊया. मस्त एकदम छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. भाज्या एकदम परफेक्ट अशा शिजलेल्या आहेत. यामध्ये भरपूर भाज्यांचा वापर केलेला आहे. चवीला एकदम मस्त लागतं. असं गरमागरम वाफाळतं सूप जर थंडीमध्ये प्यायला असेल तर आजारी असाल तर आजार पूर्ण बरा होईल असं हे वाफाळतं गरमागरम सूप आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकताय मस्त दिसतंय. तर हे सूप करण्यासाठी अगदी 5 ते 10 मिनिटे लागतात. या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. आजची आपली हिवाळा स्पेशल ही गरमागरम वाफाळते व्हेज सूपची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.